हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका मिनी व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग असा व्लॉग नाही आहे, पण एक रेसिपी थोडीशी शूट केली आहे. कारण आज दिवसभर फार काही शूटच केलं नाही. गेलो तो 2 ठिकाणी, पण काही शूटच केलं नाही. तर कुळथाचं पिठलं तुम्ही कधी खाल्लं आहे का? तर हे कुळथाचं पिठलं जे काही आहे ना, ते कोकणामध्ये जास्ती करून खाल्लं जातं आणि थंडीच्या सीझनमध्ये जास्त खाल्लं जातं. एक प्रकारचं सूपच आहे असं म्हटलं तर हरकत नाही. यात तुम्ही कांदा घालू शकता जर तुम्हाला घालायचा असेल तर. पण लसूण आणि मिरचीची जी काही फोडणी नुसती द्यायची ना तेलामध्ये, ती एक नंबर लागते. आणि त्याच्यामध्ये हळद घालायची वरती, ती लसूण आणि मिरची परतून झाल्यानंतर, आणि मग थोडं पाणी घालायचं. पाणी चांगलं उकळत आलं की मग त्याच्यामध्ये हे कुळथाचं पीठ जे काही आहे ते वरून असं पेरायचं मस्तपैकी. आणि हे जे कुळथाचं पिठलं आहे किंवा याला पिठी म्हणतात, तर ही जी काही पिठी आहे ना ती थोडीशी पातळच ठेवायची, जास्त घट्ट करायची नाही. आणि जशी जशी ती गार होत जाते ना तशी तशी ती खूपच घट्ट येते, आटत जाते. पण त्या म्हणूनच आपण काय करायचं, ही नुसती ना अशी पातळ अशी ठेवायची. त्यामुळे पीठ कमी लागतं ह्याला. आणि त्याला जो काही उकळी येताना जो काही वास पसरतो ना तो एक नंबर असतो. आणि ही कुळथाची पिठी बरोबर गरमागरम भात आणि त्यावर थोडंसं तूप आणि बाजूला पापड, असा छोटासा मेनू जरी केला ना तरी पोटभरीचा मेनू होतो. आणि असं रसरसून उकळल्यानंतर एक नंबर लागते ही कुळथाची पिठी. तुम्ही कधी ही कुळथाची पिठी खाल्ली आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, फॉलो करायला विसरू नका.